मातृवंदना योजना अंतर्गत महिलांना आता 11,000 रुपयेपर्यंतचा लाभ मिळणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महिलांना कागदपत्रे देणे आवश्यक आहेत। कोणते कागदपत्र आवश्यक आहेत व अर्ज करताना काय काय अटी व शर्ती आहेत, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही। भारतातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते। यामुळे देशातील गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बालक मृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी महिलांनी अटी शर्ती आणि कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर त्या महिलांना पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये रक्कम 2 हप्त्यामध्ये, तर दुसरी अपत्य मुलगी झाल्यास मुलींच्या जन्मानंतर एकाच टप्प्यामध्ये 6,000 रुपये त्याचा लाभ आधारशी लिंक बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस बँक खात्यामध्ये DBTद्वारे जमा केला जाईल। तर या योजने सुरू करण्याचे उद्दिष्ट काय आहेत? माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेंचा सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्याची सुधारणा व्हावी, जन्माच्या येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन नियंत्रित राहावा। सादरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूणहत्येचे अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी हितकरी ठरेल। लाभार्थ्याकडून आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढवून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वृद्धिंगित करणे, नवजात अर्भकांच्या जन्माबरोबर जन्म नोंदणीचे प्रमाणात वाढ व्हावी। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आता पात्रता पाहूया। ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्षी 8 लाख रुपयेपेक्षा कमी आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला, टक्के व अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगजन महिला, ई-श्रम कार्ड धारक महिला, आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी महिला, BPL शिधापत्रिका धारक महिला, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी, मनरेगा जॉब कार्ड धारक महिला, गर्भवती व स्तनपान करणारी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यावरील सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। कागदपत्रे आपण पाहूया। लाभार्थी आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी, EID कागदपत्र, त्यासोबत विहित केलेले कागदपत्र, परिपूर्ण भरलेला माता आणि बाल संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख, गरोदरपणाची नोंदणी तारीख, प्रसूतीची पूर्व तपासणी असाव्यात। लाभार्थ्याचे स्वतःच्या बँक पासबुकची प्रत, बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, माता आणि बाल संरक्षण कार्डावर बाळाच्या लसीकरणाची नोंद असलेल्या पानाची प्रत, गरोदरपणाची नोंदणी केलेल्या RCH पोर्टलमधील लाभार्थ्याची नोंदणी क्रमांक, लाभार्थी स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक, वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र, नवीन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आशा तथा फील्ड फंक्शनरी, ज्या कार्यक्षेत्रात आशा स्वयंसेविका नाही तिथे अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका तथा सुपरवायझर आणि स्वतः लाभार्थी यांचा फॉर्म भरता येईल। तर या योजनेसाठी लागणारा जो फॉर्म आहे तो देखील आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो देखील तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थितरित्या भरू शकता व अपलोड करू शकता। अशा प्रकारे तुमची या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल व तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत 11,000 रुपयेपर्यंतचा लाभ भेटून जाईल। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ व नवनवीन योजनेच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।